सेवा ही फक्त एक नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, ती एक शपथ आहे आणि ती आहे त्यागाची साक्ष। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण देश चिंतेत आहे आणि याच काळात आपल्या महाराष्ट्राच्या मातीतून उभा राहिलाय एक असामान्य योद्धा म्हणजेच मनोज पाटील। पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा हा सुपुत्र, ज्याच्या अंगावरती आज लग्नाच्या हळदीचा रंग आहे, पण त्याच्या मनात आहे फक्त देशभक्तीचा रंग। 5 मे रोजी मनोजचं लग्न झालं। नववधू यामिनी सोबत आयुष्य सुरू व्हायचं होतं। सत्यनारायणाची पूजा ठरलेली होती, पण नियतीने एक वेगळीच लेकी ठेवली होती। कर्तव्याची हाक आली आणि मनोजने एकही क्षण न घालवता 8 मे रोजी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला। हळदीचा रंग अंगावर असतानाही हातात रायफल घेऊन मनोज निघालाय देशाच्या रक्षणासाठी। घरच्यांच्या डोळ्यातून अश्रू आहेत, पण हृदयामध्ये अभिमान आहे। मनोजचे वडील म्हणतात, माझा मुलगा देशासाठी निघालाय, याचा मला सार्थ अभिमान आहे। तर मनोजची पत्नी यामिनी लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात नवऱ्याला सीमेकडे निघताना पाहते, पण तिचं उत्तरही तेवढंच कणकर, देशापेक्षा मोठं काही नाही। हा आहे खरा भारतीय सैनिक, जो आपल्या वैयक्तिक सुखदुःखांपेक्षा देशाचे भवितव्य मोठं मानतो। मनोज, तुमच्यासारख्या जवानांमुळेच आज आपण सुरक्षित आहोत। तुमच्यासाठी एक सलाम आणि जय हिंद। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।